योग प्रवर्तक स्वामी विवेकानंद आणि माझ्या समोर बसलेले तुम्ही सर्व लोक आज तणावग्रस्त अवस्थेमध्ये मी होतो की महाप्रसादाचा कार्यक्रम एकदा चांगला झाला की कार्यक्रम संपल्यातच जमा असतो, परंतु हे माझं दरवर्षीचं आशीर्वचन म्हणून नाव असतं त्याला आणि बोलावं लागतं. त्याच्यानंतर जाधव महाराजाचं कीर्तन आहे. तर माझ्यासमोर तुम्ही जे बसलेले आयाबहिणी आहेत आणि तुम्ही पुरुष मंडळी आहे, तर तुम्ही बहुश्रुत असल्यामुळं श्रोत्याला मोठी पंचायत पडते. एखादा कीर्तनकार जरी कीर्तन करत असेल तरी आता त्याने जे उदाहरण दिलं त्याच्या पुढचं तुम्ही सांगू शकता, इतकं पाठ झालेलं आहे ते. तर तेच ते उदाहरणं, तेच ते विचार असे इकडचे तिकडं वाऱ्यासारखे फिरत राहतात. आणि महाराज लोक त्याचं ते एकच एक ढाचा असतो आणि त्या ढाच्यातून ते आपल्याला सांगतात. काही असे अभ्यासू महाराज असतात की ते सांगितल्यानंतर आपल्याला नवीन वाटतं आणि शांती मिळते. आज आपल्यासमोर बोलण्याआधी माझ्या डोक्यामध्ये कोणताच विचार नव्हता आणि निर्विचार अवस्था याचं वर्णन आपल्या शास्त्रामध्ये आलेलं आहे की कोणताच विचार आणू नका, त्यानं ताणतणाव वाढतो आणि शांती नष्ट होते आणि माणूस दुःखी कष्टी होतो. तर त्या निर्विचार अवस्थेतून माझे जे काही विचार बाहेर येतील ते तुम्हाला आवडो का न आवडो, पण मी आपल्यासमोर सांगून टाकतो. तर स्वामी विवेकानंदांचा दरवर्षी आपण जो कार्यक्रम साजरा करतो, तर विवेकानंद हे तरुण होते. 39व्या वर्षी माझ्या मतानं त्यांचं ते गेले आणि त्याचं मूळ कारण होतं मधुमेह, डायबिटीज. इथं बसलेल्या बाया माणसांना, बऱ्याच लोकांना मधुमेहाची बिमारी असेल, पण आजच्या काळामध्ये त्या मधुमेहाकरता गोळ्या आहेत, इन्सुलिन आहे, पथ्य आहे, डॉक्टर लोक मरू देत नाहीत. पण विवेकानंदांच्या काळामध्ये हे ॲलोपॅथी शास्त्रच नव्हतं आणि एवढी प्रगती झाली नव्हती. मग त्या काळचे वैद्य काहीतरी असं चूर्ण द्यायचे आणि गोड खाऊ नका म्हणायचे आणि पायामध्ये काही न घालता चालायचं वगैरे असं सांगायचे. आता विज्ञान इतकं पुढं गेलं की त्याच्यामुळं आता वेगवेगळ्या त्याच्या उपचाराच्या पद्धती आल्या, परंतु त्यासोबतच एका विदेशी शास्त्रज्ञानं असं सांगितलं की यानं जरी गोळ्यानं तुमचा फायदा होत असला तर मेटफॉर्मिन नावाचा जो घटक आहे त्याचा जर वापर जास्त काळ झाला तर B12ची लेवल कमी होते आणि न्यूरोपॅथी होते. पायामध्ये मुंग्या येणं वगैरे, बधीरपणा येणं वगैरे असं होतं. आणि फार दिवस घेतल्यानंतर त्यात एक पायोग्लिटाझोन नावाचा घटक आहे, तो जर बरेच दिवस घेतला 15 पॉवरमध्ये तर किडनीचा, आपल्या मूत्रपिंडाचा कॅन्सर होतो. असे वेगवेगळे निष्कर्ष आता बाहेर येऊन आले किंवा हे जास्त दिवस वापरल्यामुळं हे बिघडू शकतं. आता अम्लोडिपिन नावाचा बीपीवरचा ड्रग आहे, त्याच्या पुढचा ड्रग आला पण आता त्याच्यामुळं पायावर सूज येते. मग हे जे आपण जे मधुमेह माणसं पाहतो तर त्यांना काही ना काहीतरी मग नंतर प्रॉब्लेम सुरू होतात, वजन वाढणं किंवा हे. पण आता ते इन्सुलिन इतकं सेफ प्रकार आहे
की ते घेतल्यानंतर तुमची शुगर नॉर्मल राहते, तुम्ही पथ्य करा मात्र. आणि विवेकानंदांना ज्युव्हनाईल डायबिटीज होता, म्हणजे लहानपणी होणारा. आणि लहानपणापासून हे जे ज्यांना तो लहानपणापासून होणारा मधुमेह ज्यांना असतो त्या लोकांचं आयुष्य 30च्या वर जाऊ शकत नाही. दररोज इंजेक्शन घ्यावं लागतं, सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ, लहानपणापासून. तर त्या काळात इंजेक्शनाची व्यवस्था नव्हती. तरी विवेकानंदांनी त्या कमी आयुष्यामध्ये एवढं मोठं कार्य, एवढा मोठा प्रवास केला. आणि त्यांनी जे विचार मांडले त्या विचारावर आता विचारमंथन सुरू आहे की त्याच्यात किती मोठा अर्थ समावलेला होता. तर म्हणूनच मी म्हटलं की विवेकानंद हे तरुणांचे आदर्श आहेत, तरुण मंडळीचे आदर्श आहेत. चीनमध्ये सध्या अशी समस्या निर्माण झालेली आहे की म्हाताऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं आणि तरुण कमी पडायला लागले. आणि तुमच्याकरता आनंदाची गोष्ट मी अशी सांगतो की आपल्या भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. तिकडं एक माणूस जरी मुलगा जन्माला आला तर त्यांना आनंद होतो की उद्या तो काम करेल आणि काहीतरी निर्माण करेल. परंतु आपल्या देशातले जे तरुण आहेत त्यांच्यासमोर आदर्शच नाही. ते शिक्षण घेतात, शिकून जरा मोठे काही झाले म्हणजे व्यसनी बनतात आणि मग नंतर जीवनाचा खराबा करून टाकतात. मग काही लोकांना दारूच्या नशेत ॲक्सिडेंट होतो, ते मरतात. काही लोकांना कोलेस्ट्रॉलची लेवल वाढल्यामुळे हार्ट ब्लॉकेज होऊन हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप वाढलं तरुणामध्ये. तर त्याच्यामुळं तरुण हे असे मरून जाऊ नयेत म्हणून विवेकानंदांचा आदर्श जर आपण डोळ्यासमोर ठेवला. तरुण भारत झालेला आहे. तरुण भारत म्हणजे तरुणासारखा भारत झालेला आहे. आपल्या सारे तरुणच आहेत, पण कोणीच काम करत नाही. आई वडील वगैरे घरातले मोठा भाऊ वगैरे काम करतो. शिकले सवरलेले मुलं जे आहेत ते काम करत नाहीत, कारण त्यांना काम करायची सवयच नाही. तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेले किंवा जळगाव खानदेशमध्ये जरी गेले तर दुपारी तुम्हाला कोणीच घरी सापडणार नाही. सर्व कामात असतात आणि खूप उत्पन्न काढतात. त्यांना आत्महत्या करायची गरज भासत नाही. मागच्या 15 दिवसाच्या पूर्वी शनिवारी एक बाई माझ्याकडे आली, यवतमाळच्या भागातली होती. तर तिच्या चेहऱ्यावरचं निराशा आणि दुःख पाहून मी विचारलं की तुम्हाला काही त्रास असू शकेल, हे जरी खरं असलं तर तुम्ही निराश आहात, उदास आहात, याचं कारण काय? ते म्हणे माझ्या नवऱ्यानं म्हणे आत्महत्या केली. म्हणलं आत्महत्या कशा करता केले? तर म्हणे 25,000चं कर्ज होतं म्हणे. ते कर्ज काही आमच्याकडून फिटेना, त्यांच्या डोक्यावर टेन्शन आलं आणि त्यांनी आत्महत्या केली म्हणे, विष घेऊन. आणि मी हे प्रकरण ज्यावेळी तसं घडलं म्हणजे त्यांनी आत्महत्या केली त्यावेळी सरकारनं 1,00,000 रुपये दिले. त्यातले जर 25,000 आधी दिले असते तर मानवरा वाचला असता म्हणे. म्हणजे हे आपल्या सरकारच्या लक्षात येत नाही. तर आपले जे तरुण आहेत ते असे कसे तरी होऊन मरू नये म्हणून विवेकानंद आपल्यासमोर ठेवा असा मी उपदेश करतो. हो, खरंच हो. अहो 8 दिवसापूर्वी एवढी थंडी होती
की आमचे जे कार्यकर्ते ते यायचे आणि म्हणायचे की अशी जर थंडी असली तर आपला कार्यक्रम होईल कसं. खूपच थंडी होती. तर मी त्यांना सांगितलं की आपल्या कार्यक्रमाच्या कालखंडामध्ये थंडी बिलकुल गायब, खरंच गायब झाली. आज पंक्तीमध्ये तुम्हाला ऊन लागत होतं आणि आपला कार्यक्रम संपला की 1-2 दिवसानंतर पुन्हा थंडीची लाट आहे, चांगली जोराची लाट आहे. तर देवाच्या मनामध्ये असलं म्हणजे अशा प्रकारचा चमत्कार करतो. आपली सध्याची जी निष्ठा आहे किंवा भक्ती आहे, एक उदाहरण मी तुमच्या समोर देतो, कारण उदाहरणं तुम्हाला माहिती झालेली आहे सारे ऐकू, पण तरी हे उदाहरण तुम्हाला पटण्यासारखं असू शकेल. एका नदीच्या म्हणजे गंगेच्या पलीकडच्या तीरावर एक साधू राहत होता आणि त्या साधूले दररोज दूध लागत असे. तो दूध आहारी होता, म्हणजे दूधच प्यायचं आणि राहायचं. म्हणजे पूर्वीची साधू लोक कोणी फळावर, कोणी दुधावर, कोणी एका पायावर उभं राहायचं, कोणी काय करायचं. आणि हे असे प्रापंचिक लोक जे असायचे ते त्यांना लागणारं जे आहे ते पुरवठा करायचे. तर एक दिवस असा आला की गंगेचं पात्र मोठं आणि जो माणूस ते दूध घेऊन जायचा तोच बिमार पडला. मग बिमार पडल्यानंतर त्याला असं वाटलं की तो जो नियम आहे आपला दूध पुरवायचा तो आपल्याला बंधनी पाडायचा. तर मग त्याच्या स्वतः एका लहान मुलाला सांगितलं की म्हणे आज घरी ते दूध दे ते घेऊन तूच जाय म्हणे. आता त्याला काही माहीत नव्हतं की दूध कसा नेत होता आपला बाप, कशाने नेत होता. तर तिथं गंगेच्या काठावर नावा असायच्या, त्या नावेत बसून ते दूध पलीकडच्या काठावर त्या साधूले ते पोचवत असे. आणि ह्यात बिमार झाल्यामुळं आता त्याच्या मुलाकडे ती ड्युटी आली, मुलगा लहान होता. तर त्या दिवशी हे नाव चालवणारे लोक जे होते त्यांचा होता संप. हे नदीच्या काठावर गेल्यानंतर विचार करू लागलं की अथांग असं दूरवरचं पाणी जे आहे नदीचं ते कसं करायचं, आता ओलांडून कसं जायचं, नाव आता नाही. मग त्यानं देवाचं नाव घेणं सुरू केलं. नावा जरी नसल्या ते काय होत आहे. मग ते हरी हरी करत करत पलीकडच्या काठावर गेला आणि ते सोबतचं जे दूध होतं ते साधूले देऊन टाकलं. पण त्या साधूले प्रश्न पडला होता की नावेचा संप असताना हा पोरगा आला कसा. मग यांनी ते सांगितलं की मी पाण्यावरून चालत आलो म्हणे. आता ही कल्पना तो म्हणजे अभ्यासू साधू होता, नुसतं दूध पिऊन राहणारा साधू होता, अनेक ग्रंथाचं पारायण केलेला होता, पण अनुभव काही नाही. प्रचिती ज्याला म्हणतात, साक्षात्कार ज्याला म्हणतात, तो कोणताच प्रकार त्याला घडलेला नसल्यामुळं तो विचारात पडला की आपण ही क्रिया देखील करू शकत नाही, म्हणजे पाण्यावरून चालू शकत नाही. म्हणजे पाण्यावरून चालत आलेला हा पोरगा कसा चालत आला. मग त्यांनी त्याला थांबवलं. म्हणजे बेटा मी जर तुझ्यासोबत जर आलो तर मी पाण्यावरून चालू शकेन. तर म्हणे काही कठीण नाही म्हणते त्याच्यात, चला म्हणे माझ्यासोबत. आणि मग हे दोघं ज्यावेळेस नदीवर आले काठावर, आणि मग हा जो मुलगा जो होता, नाव नव्हती पण देवाचं नाव होतं तिच्या मुखामध्ये, हरी हरी असं करत करत तो पाण्यावरून चालू लागला. आणि मग तो मागं वळून पाहिला की त्याला आपले जे गुरु महाराज आहेत ते येणार होते. त्याचं काय झालं तर ते काठावरच होते. तर त्यांनी सांगितलं की तू थांब, मला येऊ दे.
तर ते म्हणे या म्हणे इकडं. तर ते महाराज पाण्यात पाय टाका गेले की ते पाण्यातच बुडायचे. तर मग त्यांनी त्या मुलाला विचारलं की तू काय करून राहिला की ज्याच्यामुळं पाण्यावरून चालायला लागला. तर तो पोरगा म्हणाला की माझी देवावर एवढी श्रद्धा आहे की मी नाव घेतो देवाचं आणि हरी हरी करत करत या पाण्यावरून चालायला लागलो. तर ते म्हणे माझं तर मी हरी हरी म्हणून आलो ना म्हणे, मी पाण्यात का जा लागलो. तर ते म्हणे तुमचा 100% देवावर विश्वास नाही म्हणे, कारण मी हरी हरी म्हणत चालून राहिलो आणि तुम्ही हरी हरी म्हणता धोतर वरी वरी करायला लागले. तर निष्ठा पाहिजे. निष्ठा असल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही, त्याची कृपाही होत नाही. तर अलीकडं एकमेकांना मरणं काही असे प्रकार आपल्या देशात घडून आले की माणसं मारणं काही सोपं नाही. कोणी कोणाला मारतं. मुंबईसारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी म्हणजे माणसाची शिकार होऊन राहिलेली आहे. माणसांना संरक्षण नाही, प्रोटेक्शन नाही. तर एका मशिदीबाबतची घटना आपल्यासमोर सांगतो. 7-8 दिवसपर्यंत झड लागलेली होती आणि चांगला मजबूत पायावरती मशीद बांधलेली नसल्यामुळं आणि बऱ्याच दिवसाची जुनी असल्यामुळं त्या मशिदीच्या आधारानं एक फकीर झोपलेला होता आणि ती खिळखिळी झालेली किंवा भिजून ती पडणार अशा अवस्थेत. तर ती पडलीच. ती पडल्यानंतर काय झालं की तिच्या अंगावर पडली नाही, का भीतीच्या गेटीत तो झोपेल होता, भीत बाजूला पडली. मग तिथं ते राजाचे जे काही असतात ना शिपाई वगैरे ते आले. त्यांनी पाहिलं की या फकीरानंच ही मशीद पडली असली पाहिजे. मग त्याला राजासमोर उभं केलं, बादशाहसमोर, की म्हणे तूच मशीद पाडली म्हणे. तर म्हणे तुम्ही कोणताही आरोप घ्या म्हणे, माझं काही म्हणणं नाही. तर तुला शिक्षा ठोठावण्यात येत आहे की सर्वांसमोर तुझं गळा कापला जावा. मग ती शिक्षा मंजूर झाली. मंजूर झाल्यानंतर मग तो बादशाह त्या माणसाला म्हणाला, फकीराले, की अंतिम इच्छा काय. तर ते म्हणे बाबा माझी अंतिम इच्छा काही नाही म्हणे, मला फक्त हात वर करू द्या. मग त्यानं हात वर केले. तर बादशाह म्हणे की या हात वर करण्यानं तुझं काय फायदा होणार आहे, तुझी इच्छा काय पूर्ण होणार आहे. तर म्हणे हे या 2 हात वर केले म्हणजे हे मनोरे आणि ही जिवंत मशीद आहे आणि हिचं जर मान कापलं जात असेल की ही पाडल्या जात असेल तर जो पाडणारा आणि हुकूम देणारा बादशाह जो आहे त्याला कोणती शिक्षा होणार म्हणे. आता काही लोक काय काय प्रश्न विचारतील काही सांगता येत नाही. एक माणूस अशा प्रकारचा प्रश्न माझ्याकडे घेऊन आला की कमी कशाचीच नाही, म्हणजे सर्व वेगवेगळ्या बँकेमध्ये माझे खाते आहेत, पैसा भरपूर आहे, घर उत्तम आहे, घरातले मुलं बाळं आहेत, करणारे आहे, सर्व आळशी कोणीच नाही. परंतु ही जिंदगीच लहान होते. कारण किती जरी कमावलं तरी माणूस मरतो. 100 वर्ष जगणारे जे आहेत ते फार कमी. 80 नंतरच अल्झायमर नावाचा डिसीज होऊ शकतो. हे साऱ्या तुमच्या डिग्र्या वगैरे काय जे असेल ना ते सारं साफ पुसलं जातं. तर चांगलं 1000 वर्ष म्हणे आयुष्य पाहिजे होतं म्हणे माणसाला. तसं तर तुम्हालाही वाटत असेल किंवा निदान 200 वर्ष.
म्हणजे कमावण्याच्या दृष्टीनं, मिळवण्याच्या दृष्टीनं, उपभोगण्याच्या दृष्टीनं 100-200 वर्ष आयुष्य पाहिजे माणसाला. तर त्या माणसानं सांगितलं की 1000 वर्ष तर नक्कीच पाहिजे म्हणे. तर म्हणलो मग 1000 वर्षाचं समजा आपण आयुष्य मंजूर करून घेतलं देवाजवळ, तर तू काय करणार? तर ते म्हणे मी म्हणलं तू दिनचर्या मला समजावून सांग काय करणार तर मग तू म्हणे वा आता सध्या मी 80 वर्षाचा आहे, या वयामध्ये माझी दिनचर्या म्हणजे पहिल्यांदा सकाळी संडासले जाणे, नंतर तोंड धुणे, चहा घेणे किंवा फराळ पाणी करणे, आणि नंतर म्हणे टी व्ही पाहणे, आधी वर्तमानपत्र वाचणे आणि मग टी व्ही पाहणे, आणि नंतर म्हणे दुपारचं जेवण केलं की झोप नाही. म्हणलं मग हे एवढंच जर करणार असेल तर 1000 वर्षाचं आयुष्य कशाला पाहिजे? म्हणजे या जगात तुझी अडचण होईल. म्हातारे लोक मरतात म्हणून इथं मोकळेपणा आहे, जर ते नाही मेले तर मोठी समस्या निर्माण होईल, म्हणजे चीनसारखी. तर खूप धडपड करून आपण जरी कमावलेलं असेल तर त्याची उपभोग घेण्याची क्षमता जर आपल्या अंगी नसेल किंवा क्षमता नसेल तर एवढं कमावून कशा करता ठेवायचं हा एक प्रश्न आहे. त्याच्याकरता एक उदाहरण आठवलं मला, सांगायला काय हरकत नाही. की हे फिरणारे जे साधू संत असतात ना, कोण्या एखाद्या गावामध्ये घुसले की ज्या माणसाच्या कपाळाला चंदन वगैरे लावलेलं आहे त्या माणसाकडे जातात, कारण ते खाय प्यायची सोय लागते. धार्मिक समजून काय यायचं गरज नाही. आम्ही काही साधू संतांचा काही आदर करत नाही, त्याला काही येऊ देतच नाही, कारण निरुपयोगी लोक इथे नुसते फिरत राहतात आणि पोटं भरायसाठी काही कार्यक्रम करतात. मग तिथून निसटला तो, दुसऱ्या गावाला गेला. त्या गावामध्ये एक श्रीमंत माणूस होता, त्याचं घर सर्वात उंच होतं गावामध्ये, 3-4 मजली होतं, आणि त्या 4थ्या मजल्यावर त्यानं झेंडे लावलेले होते. मग ते झेंडे पाहून त्याला असं वाटलं की हा खूपच धार्मिक असला पाहिजे. मग झेंडे किती होते, ते कितीतरी होते. मग तो जसा आत घुसला तसं त्याची बायको आत गेली, ती बसला, तिथं कोणीच आलं नाही. मग त्या बाईनं नवऱ्याला सांगितलं की एक कोणीतरी साधू माणूस आलेला आहे, तर त्यांना सांगा मला घरी नाही म्हणून. बऱ्याच ठिकाणी असे अनुभव येतात. आतूनच सांगतो तो की ते घरी नाही असं सांग. मी हे जे बसलेला महाराज होता त्याला ऐकू आलं ते. हां, मग ते त्याला असं वाटलं की बसलेच हे, तर आपण एकदा जाऊन त्याला भेटू, सांगू आपली भूमिका. तर ते म्हणे कसे काय आले महाराज? तर म्हणे बा आम्ही फिरते माणसं आहे, आम्हाला काही खाय प्यायची सोय लागलं या दृष्टीने आलो. तर म्हणजे आम्ही कोणाला जीव घालत नसतो, आमचा देवा धर्मावर विश्वास नाही, साधू संतावर नाही, आणि तुम्ही वाट चुकून आमच्या घरी आले म्हणे, घर नंबर चुकला म्हणे तुमचा. म्हणे नाही घर नंबर नाही म्हणे, ते वर्षाचे झेंडे आहेत ना ते पाहून आलो म्हणे. ते झेंडे कसे करता लावले म्हणे? तर म्हणे 1 कोटी रुपये जमा झाले की एक झेंडा लावत असतो म्हणे मी. किती? 1 कोटी रुपये झाले की एक झेंडा, असे सारे झेंडे लावले होते वर. किती कोटी असेल काही सांगता येत नाही. मग साधू मोठा करामती होता, तर ते म्हणे मी काही न्याय करता घ्या करता तुम्ही द्यावं याच्याकरता आलो नाही म्हणे, मला तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे. तो खुश झाला, कारण हे मंडळी फार खुश होते कोण देत असेल. मग त्यानं झोळीतलं जी सुई होती, एक सुई, ती म्हणे ही तुमच्याजवळ राहू द्या म्हणे. त्याला आनंदच झाला. तरी सुई काय असेना पण दिली, आणि त्यानं घेतली त्यानं, आणि सांगितलं काय की ही सुई पुढच्या जन्मामध्ये
मला देऊन टाका आपले. ते जरा धुंदीत असल्यामुळं झापड आलेले डोळे होते, त्याला कळलं नाही ते. त्यानं ती सुई ठेवली आणि मग त्याच्यानंतर डोक्यात प्रकाश आला की ही सुई आपण पुढच्या जन्मात कसं काय देणार, कारण इथून तर काहीच सोबत नेता येत नाही लेकाचं. तर तो पळतच सुटला की बाबा ही सुई त्याजवळ देऊन टाकायची परत. लक्षात नाही आलं का? तर तो एका ठिकाणी मात्र तो महाराज सापडला. तर म्हणे ही सुई म्हणे तुमची परत घेऊन टाका म्हणे, कारण मी पुढच्या जन्मात देऊ शकत नाही, कारण ही सुई मी नेऊ कसा मेल्यानंतर. तर म्हणे एक सुई जर नेता येत नाही म्हणे, तर एवढी मोठी मालमत्ता जी 1 करोड रुपयाची कशी काय नेता येईल. तर मेल्यानंतर काही सोबत येत नाही आणि जिवंत असेपर्यंत काही कळत नाही. तर तुमची दृष्टी उघडाव या दृष्टीने मी उदाहरण दिलं आणि एवढंच बोलून मी आपली रजा घेतो. परमपूजनीय स्वामी शुकदास महाराज यांनी आपणा सर्वांना शुभाशीर्वाद दिले. तरुणांना प्रेरित करताना स्वामी विवेकानंद माऊली भावूक झाले. आपल्या सर्वांना आश्चर्य वाटलं असेल, पण आपल्या सर्वांवर नितांत प्रेम करणारी ही सद्गुरू माऊली एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सद्गुरूंच्या चरणी आपला दंडवत प्रणाम सादर करा. आणि यानंतर आता हरिभक्ती परायण अशोक महाराज जाधव यांच्या हरिकीर्तनाला लगेच सुरुवात होणार आहे. परमपूजनीय स्वामी शुकदास महाराज अतिशय सर्वांवर प्रेम करणारी ही सद्गुरू माऊली आपल्या अतिशय मिश्किल उदाहरणामधून आपल्या सर्वांना अंतर्मुख करणारे कायमी करूया संतांची वर्णन, ब्रह्मची सगुण साकारले, जगातील सारा भेद मिटविण्या आले पटविण्या ब्रह्म ऐक्य. शुकदास म्हणे वेळोवेळी येती